परंतु आपण एक निश्चित या ठिकाणी म्हणू शकतो की या घटनेचा नारायणराव पेशव्यांच्या मनावर काहीसा परिणाम झाला आणि ते जेव्हा 10 एप्रिलला परत आले पुण्याला निघून, तेव्हा त्यांना समजलं की नारायणराव पेशवे जेव्हा गंगापूरला गेले तेव्हा मातोश्री गोपिकाबाई साहेब यांनी नारायणरावांना विचारलं की वडिलांच्या पाठीमागे काही कीर्ती मिळवणार आहात, कमावणार आहात का आयुष्यभर चुलत्याच्या ओंजळीनंच पाणी पिणार? आता काही इतिहासकार असंही म्हणतात की हरिपंत फडके यांनी जर ताबडतोब बंदोबस्त केला असता तर नारायणरावांचा खून झाला नसता. हरिपंत फडके मुद्दाम गेले का? त्यांचं काही अंग होतं का या खुनामध्ये? ज्या शनिवार वाड्यामध्ये आटके पार झेंडा रोवल्याची साखर वाटली गेली होती, त्या शनिवार वाड्यामध्ये आता गार्दी लोक दंगा घालत होते आणि ह्या गार्द्यांचं टार्गेट होतं मराठी साम्राज्याच्या मुख्य प्रधानाला ठार करणं. आणि मग या शेवटी दंग्यामधनं नारायणरावांना उचलून पायाला ओढून नेलं, त्यांचे तुकडे तुकडे केले आणि वाडा लुटला. इतिहासामध्ये आजवर अनेक खून झालेले आहेत, परंतु हा खून वेगळा होता. ह्या खुनानं मराठेशाहीच्या इतिहासाला एक डाग लावला. या खुनानं मराठेशाहीच्या नैतिकतेला काहीसा उतार प्राप्त करून दिला. या खुनामुळे मराठेशाहीचा शेवटाकडे प्रवास अधिक तीव्रतेनं सुरू झाला. या खुनामुळे मराठ्यांची सत्ता एकवटायच्या जागी वेगवेगळ्या व्यक्तींच्या हातात केंद्रित होत गेली. हा खून आहे मराठ्यांच्या इतिहासातला सगळ्यात दुर्दैवी आणि तितकाच सस्पेन्स असलेला. आजसुद्धा या खुनाची चर्चा जाहीरपणे केली जाते आणि या खुनाचा नेमका अपराधी कोण याच्याबद्दल आजसुद्धा वादविवाद होतात. असा हा श्रीमंत नारायणराव पेशवे यांचा खून आणि त्याच खुनाचा मागोवा घेणारा हा आजचा खास विशेष व्हिडिओ. नमस्कार, मी चिन्मय वाडेकर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 13 डिसेंबर 1772 मार्गशीर्ष वद्य चतुर्थी साताऱ्याला छत्रपती रामराजा महाराज, पेशवे नारायणराव, रघुनाथराव, सखाराम बापू बोकील, मोरोबादादा फडणीस, नाना फडणीस अशी सगळी मंडळी अजिंक्यतारा किल्ल्यावरती जमली होती. या मंडळींच्या पुढं एकच प्रश्न होता, पेशवे पद कुणाला द्यायचं? रघुनाथराव पेशव्यांनी आधी ठरल्याप्रमाणे ताबडतोब नारायणरावांचं नाव सुचवलं आणि 13 डिसेंबर 1773ला साताऱ्याला छत्रपती रामराजा यांनी नारायणरावांना पेशवेपदाची वस्त्र दिली. श्रीमंत नारायणराव बल्लाळ पंतप्रधान डिसेंबरच्या अखेरीस पुण्याला आले. 31 डिसेंबर 1772ला जेव्हा पुण्यात नगर प्रवेश करायचं ठरलं तेव्हा रघुनाथराव आणि नारायणराव यांनी काही गोष्टी पक्क्या केल्या. त्या गोष्टी अशा होत्या की उभयतांचं म्हणजे नारायणराव आणि रघुनाथराव यांचं भोजन एकत्र व्हावं, स्नानसंध्या एकत्र व्हावी, कारभार या दोघांनी एकत्र करावा, फक्त झोपताना वेगवेगळ्या आपापल्या शयन कक्षामध्ये झोपावं. ही जी काही एकी होती ही फार काळ टिकणारी नव्हती आणि या एकीतनंच पुढं वाद होऊन शेवटी खुनामध्ये याचं रूपांतर होणार होतं. जानेवारी महिना उजाडला 1773 सालचा. नारायणराव पेशव्यांचा कारभार सुरू झाला. यावेळेला मुख्यतः मराठ्यांची फौज दिल्लीला गेलेली होती. दिल्लीला जाऊन ती बादशहाचा कारभार पाहत होती, तिथली मुलुखगिरीची व्यवस्था पाहत होती, तिथले स्थानिक लोकांना ती शांत करत होती. आणि दुसरी एक फौज पुण्यालाच होती जी कर्नाटकाच्या मोहिमेवर जाण्यासाठी तयारी करत होती. नारायणराव पेशव्यांच्या कारभारामध्ये म्हणजे जवळजवळ 8 महिने त्यांचा कारभार सुरू होता. त्या 8 महिन्यांमध्ये त्यांनी काय काय महत्त्वाच्या गोष्टी केल्या, त्यांच्या कारभारामधल्या ठळक गोष्टी कोणत्या, तर त्यातली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे नागपूरकर भोसले यांच्या घराण्यामध्ये सध्या बंडाळी सुरू होती, अंतर्गत कलह सुरू होता. हा नागपूरकर भोसल्यांचा अंतर्गत कलह ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ती म्हणजे विसाजीपंत लेले हे वसईचे सरसुभेदार यांचा न्यायनिवाडा. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रघुनाथराव पेशव्यांना नजरकैद करणं आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या विरुद्ध, नारायणराव पेशव्यांच्या विरुद्ध कटाची उभारणी होऊन शेवटी त्यांचा खून होणं. आता एक एक करून आपण या गोष्टींकडे येऊयात. सगळ्यात पहिले आपण पाहूयात नागपूरकर भोसल्यांच्या अंतर्गत बंडाळीचं कारण काय. नागपूरकर भोसल्यांचा गृहकलह का झाला? 16 मे 1772ला जानोजी राजे भोसले यांचा तुळजापूरला मृत्यू झाला. त्यांचा तुळजापूरला मृत्यू झाल्याबरोबर आता गादीचं संतान कोण याच्यावरनं नागपूरकर भोसल्यांमध्ये चर्चा आणि मसलती झडू लागल्या. त्यावेळेला एकटे मुधोजीराजे भोसले सेना धुरंधर यांना एक मुलगा होता, त्यांचं नाव होतं दुसरे रघुजी. जानोजींनी असं ठरवलेलं होतं की त्यांच्यानंतर त्यांचा कारभार हा मुधोजीराजे भोसले सेना धुरंधर यांचे चिरंजीव रघुजीराजे दुसरे यांना देण्यात यावा. रघुजीराजे दुसरे हे वयानं त्यावेळेला लहान होते, त्यामुळे रघुजींना
लहान वय असल्यामुळे सेनासाहेब सुभा पदाची वस्त्र देण्यात आली आणि त्यांचा कारभार कोणी पाहावा याच्यावरनं वाद सुरू झाले. श्रीमंत माधवराव पेशव्यांचा ओढा साबाजीराजे भोसले, जे जानोजींचे सख्खे बंधू होते, त्यांच्याकडे होता. साहजिकच रघुनाथराव पेशव्यांचा ओढा हा मुधोजीराजे सेनाधुरंधर यांच्याकडे होता. इथंच ठिणगी पडली आणि नागपूरकर भोसल्यांचा हा गृहकलह फार मोठा होत गेला. पुढं नारायणराव पेशवे जेव्हा गादीवरती आले तेव्हा त्यांनी साबाजींचा पक्ष उचलला आणि साबाजींची मदत करण्यासाठी म्हणून नारायणराव पेशव्यांनी त्यांचे वकील रामजी बल्लाळ गुणे यांना पाठवलं आणि त्यांच्यासोबत पाठवले फौजबंद सरदार बाळाजी पळांडे यांना. पाठवल्यावरती साबाजींनी त्यांचा पक्ष अधिक घट्ट झाला असं पाहून कारभार पाहायला सुरुवात केली आणि साबाजींच्या बरोबर त्यावेळेला निजामशाहीतले सुद्धा काही सरदार त्यांच्या मदतीला उभे होते. मुधोजीराजे भोसले यांच्याबरोबर त्यावेळेला एलिचपूरचे नवाब एकटे उभे होते. आता हे एलिचपूर विदर्भातच येतं, ते कुठे येतं हे नकाशावर मी दाखवतोच. तर त्या एलिचपूरच्या नवाबांच्या आणि रघुनाथराव पेशव्यांच्या पाठिंब्याच्या जोरावरती मुधोजींनी सुद्धा आपला बंडावा सुरू ठेवला. आता मात्र गंमत अशी झाली की रघुनाथराव पेशव्यांना कैद झाली. आता ती नजर कैद कशी झाली हे व्हिडिओमध्ये पुढे येईल, पण आता हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे की रघुनाथराव पेशव्यांना नजर कैद झाल्यावरती साबाजींचा पक्ष अधिक बळकट झाला. रघुनाथरावांना कैदेतनं सोडवण्यासाठी आणि त्यांच्याकडनं काहीतरी मदत मिळवण्यासाठी म्हणून मुधोजींनी त्यांचे दोन वकील व्यंकटराव काशी आणि लक्ष्मणराव काशी यांना पुण्याला पाठवलं. या दोघांना शनिवार वाड्यावरती प्रवेश मिळाला. त्यांनी रघुनाथराव पेशव्यांची भेट वगैरे घेतली, पण त्यातनं काही फार निष्पन्न झालं नाही. जानेवारी महिन्याच्या शेवटी म्हणजे जवळजवळ 28 जानेवारी 1773ला मोठी लढाई झाली. या लढाईमध्ये मुधोजींचा विजय झाला. साबाजींना थोडीशी माघार घ्यावी लागली. 28 जानेवारी 1773ला दोघा भावाभावांमध्ये समेट झाला आणि या समेटामध्ये जानोजी भोसले यांच्या पत्नी दर्याबाई साहेब या फार महत्वाचा रोल बजावणार होत्या आणि झालं असं की साबाजींचा पक्ष सोडून दर्याबाई साहेबांनी मुधोजींचा पक्ष स्वीकारला आणि रघुजींनाच म्हणजे दुसऱ्या रघुजी राजांनाच सेनासाहेब सुभा वस्त्र द्यावी असं ठरलं आणि साबाजी मुधोजी दोघं भावाभावांनी मिळून कारभार करावा असं सुद्धा यावेळेला ठरलं. हा समेट फार वेळ टिकला नाही. त्याचं कारण दर्याबाई साहेबांनी पुन्हा मुधोजींचा पक्ष घेतला. यावरनं साबाजींना राग आला आणि त्यांनी पुण्याला पत्र पाठवून फौज मागवून घेतली. सरलष्कर खंडेराव दरेकर यांच्या हाताखाली 25,000 फौज पेशव्यांनी पुण्यावरनं साबाजींच्या मदतीसाठी पाठवली. एलिचपूरला लढाई सुरू झाली आणि एलिचपूरच्या नवाबांना आणि मुधोजींनी मिळून या मोठ्या फौजेला परतवून लावलं. आता इथपर्यंतच या कलहाचं मी वर्णन सांगतोय. एखादा स्वतंत्र व्हिडिओ ह्या कलहाबद्दल पुढं कसं साबाजी आणि मुधोजी यांची एकी झाली याच्याबद्दल करायचा असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. ही गोष्ट इथंच थांबवायचं कारण असं की नारायणराव पेशव्यांचा पुढं मृत्यू झाला आणि त्याच्यामुळे या कलहाला अधिकच वेगळं वळण पुढं मिळालं, जे या आत्ताच्या व्हिडिओच्या विषयाच्या बाहेरचं आहे. तर ही पहिली महत्वाची घटना होती की साबाजी यांची बाजू नारायणराव पेशव्यांनी घेतली आणि त्यांच्या मृत्यूपूर्वी काही दिवस, अगदी 10-15 दिवस आधी 16 ऑगस्ट 1773ला साबाजींना सेनासाहेब सुभा या पदाची वस्त्र नारायणरावांनी पाठवली होती. तसं बघितलं तर नारायणराव पेशव्यांच्या 8 महिन्याच्या कारकिर्दीतलं हे अत्यंत महत्वाचं काम होतं. त्यांना सेनासाहेब सुभा पदाची वस्त्र पाठवल्यानंतर या कलहाचं रूप अधिक तीव्र झालं. असो, तो विषय पुढच्या एखादा व्हिडिओचा आहे, त्यामुळे नागपूरकर भोसल्यांचा कलह आपण इथंच थांबवू. तर हे नारायणराव पेशव्यांच्या कारकिर्दीतलं पहिलं महत्वाचं प्रकरण. दुसरं महत्वाचं प्रकरण म्हणजे उत्तरेतलं राजकारण. उत्तरेत 1771 साली सुभेदार महादजी शिंदे, सरदार तुकोजीराव होळकर, रामचंद्र गणेश कानडे आणि विसाजी कृष्ण बिनीवाले या चौघांच्या हाताखाली मराठी फौज दिल्लीला गेलेली होती आणि यांनी दिल्लीचा बादशहा शाह आलम दुसरे यांना पुन्हा एकदा गादीवर बसवलेलं होतं. कामगिरी या फौजेची सुरू होती आणि इतक्यात 18 नोव्हेंबर 1772ला माधवराव पेशव्यांच्या मृत्यूची बातमी पोहोचली आणि नारायणराव गादीवर आले. त्यामुळे मोठीच विचित्र परिस्थिती या फौजेला प्राप्त झाली. इतक्यात महादजी शिंदे राजपुतान्याकडे निघून गेले आणि रामचंद्र गणेश कानडे परत महाराष्ट्रात आले. विसाजी कृष्ण बिनीवाले आणि तुकोजीराव होळकर यांनी रोहेलखंडात खूप स्वाऱ्या केल्या, परंतु सुजा उद्दौला आणि इंग्रज यांनी या दोघांवरती चाल केल्यामुळे त्यांना परत दिल्लीला यावं लागलं आणि इतक्यातच नारायणराव पेशव्यांचं पत्र गेलं त्यांना की तुम्ही ताबडतोब दक्षिणेत निघून या, आपल्याला हैदर अलीवरती स्वारी करायची. हैदर अलीला का मिटवावं असं वाटलं नारायणराव पेशव्यांना? हैदर अलीवरती नारायणरावांचा भलताच राग का होता हे सुद्धा आपल्याला या व्हिडिओतनं पुढे काही मिनिटात जाणून घ्यायचं. त्यामुळे उत्तरेतली फौज नारायणरावांनी परत बोलवली आणि मग 11 वर्ष उत्तरेमध्ये मराठ्यांची फौज अशी काही पक्की मोठी फौज नव्हती. नंतर उत्तरेत काय झालं हे आपल्या महादजी शिंदेच्या सिरीज मधनं आपण जाणून घेतच आहोत, त्यामुळे तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. तर ही दुसरी महत्वाची गोष्ट झाली की त्यांनी पुण्याला फौज परत बोलवून आणली. तर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नारायणराव पेशव्यांनी रघुनाथराव पेशव्यांना कैद केलं. तुम्ही आता म्हणाल की माधवरावांच्या काळात पण रघुनाथराव हे नजर कैदेमध्येच होते.
म्हटल्यावरती पुन्हा नवीन असं काय झालं? तर आश्चर्याची गोष्ट अशी आहे की 7 फेब्रुवारी 1773ला दुर्गाबाई म्हणजे रघुनाथराव आणि आनंदीबाई यांच्या कन्या यांचं लग्न झालं. यांचं लग्न झालेलं बाबूजी नाईक बारामतीकर यांचे चिरंजीव पांडुरंगराव बारामतीकर यांच्याशी. या लग्नामध्ये नारायणरावांचं आणि रघुनाथरावांचं इतकं सख्य होतं, हे दोघं इतके एकत्र होते की नारायणराव पेशव्यांनी स्वतः पुण्यातल्या घरोघरी जाऊन पत्रिका वाटलेल्या होत्या. इतकं दोघांचं सख्य सुरू असताना आता तुम्हाला तर ही गोष्ट चांगलीच माहिती आहे की राजकीय लोकांच्या अवतीभोवती कान भरणारी, काड्या लावणारी माणसं असतात. तशाच काहीशी हलक्या दर्जाची माणसं रघुनाथरावांकडे पण होती आणि नारायणरावांकडे पण होती. यांनी साहजिकच भांडणं लावायला सुरुवात केली आणि या लग्नाच्या नंतर नारायणराव पेशव्यांचं आणि रघुनाथरावांचं नातं उत्तर दुरावत गेलं. या दोघांमधलं फाटत गेलं आणि हे पुन्हा कधीही एकत्र आले नाहीत. तर या लग्नानंतर नारायणराव पेशव्यांच्या कारभाराचा पुढचा टप्पा सुरू होतो. 14 मार्च 1773ला नारायणराव पेशवे गंगापूरला गोपिकाबाई साहेबांना भेटायला गेले. गोपिकाबाई या नारायणराव पेशव्यांच्या मातोश्री. याच दरम्यान आपल्याला मराठा साम्राज्याची छोटी बखर यातला एक मजेशीर उल्लेख सापडतो. हा उल्लेख असा आहे की नारायणराव पेशवे जेव्हा गंगापूरला गेले तेव्हा मातोश्री गोपिकाबाई साहेब यांनी नारायणरावांना विचारलं की वडिलांच्या पाठीमागे काही कीर्ती मिळवणार आहात, कमावणार आहात का आयुष्यभर चुलत्याच्या उंजळीनच पाणी पिणार? साहजिकच हा बखरी मधला उल्लेख आहे. हा काय आहे असा खरा घडलेला होता असं म्हणता येत नाही. बखर हे कितीही म्हणलं तरी सेकंडरी सोर्स ऑफ हिस्ट्री, दुय्यम साधन आहे. परंतु आपण एक निश्चित या ठिकाणी म्हणू शकतो की या घटनेचा नारायणराव पेशव्यांच्या मनावर काहीसा परिणाम झाला आणि ते जेव्हा 10 एप्रिलला परत आले पुण्याला निघून, तेव्हा त्यांना समजलं की रघुनाथराव पेशव्यांनी हैदर अलीशी आणि नागपूरकर भोसल्यांशी कारस्थान केलंय. नारायणरावांना अत्यंत चीड आली आणि 11 एप्रिल 1773ला शनिवार वाड्यातल्या रघुनाथराव पेशव्यांच्या बदामी बंगल्यामध्ये रघुनाथराव पेशव्यांना नजरकैद झाली. ही नजरकैद सुरुवातीचे काही 2 महिने हलकी होती. म्हणजे या नजरकैदेमध्ये त्यांना बाहेर जाणं येणं अलाउड होतं. बाहेर जाणं येणं म्हणजे कुठं? वाड्यातल्या वाड्यात जाणं येणं याला परवानगी होती. पण नंतर ही कैद अधिक तीव्र करण्यात आली, इतकी की रघुनाथराव पेशव्यांना सूर्याला अर्घ्य देण्यासाठी सुद्धा बाहेर गच्चीमध्ये जाण्यात परवानगी नव्हती, बंदी घालण्यात आली होती. आणि यामुळे रघुनाथराव पेशव्यांनी उपोषण करायला सुरुवात केली. आनंदीबाईंनी सुद्धा नवऱ्याला साथ देण्यासाठी उपोषण करायला सुरुवात केली. याच्यामुळे त्यांना उपोषण पडायला लागले. ही परिस्थिती सगळ्या कारभाऱ्यांना पाहावेना आणि उत्तर हा तिढा वाढतच गेला. याच्याकडे आपण पुढं लगेच या व्हिडिओमध्ये येणार आहोत. तूर्त आपण ही गोष्ट इथंच थांबूयात. तर आता रघुनाथराव पेशव्यांना का कैद केली तर ह्याचे पण मी सांगितलं तुम्हाला थोडक्यामध्ये. आता चौथी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे रघुनाथराव पेशव्यांना कैद झाल्यानंतर नारायणराव पेशव्यांच्या विरुद्ध घडलेला कट. आता हा जो कट होता हा मुख्यतः 25 जुलै 1773च्या नंतर सुरू झाला. 25 जुलै 1773ला श्रावण शुद्ध षष्ठी होती. या निमित्तानं पर्वतीच्या पायथ्याशी रमणामध्ये ब्राह्मणांना दक्षिणा वाटण्याचा समारंभ मोठ्या थाटात पार पडला. या दरम्यान आणि यानंतर सगळे मुख्य कारभारी सखाराम बापू बोकील, नाना फडणीस, मोरोबादादा फडणीस, हरिपंत फडके, गंगाधर यशवंत चंद्रचूड, चिंतो विठ्ठल रायरीकर ही सगळी मंडळी एकत्र येऊ लागली आणि सगळ्यांना वाटायला लागलं की रघुनाथराव पेशव्यांना खूपच सक्त नजरकैदेत ठेवलेलं आहे, जे माधवराव पेशव्यांच्या वेळेला सुद्धा नव्हतं. तर रघुनाथरावांना काहीही करून कैदेतनं सोडवावं, ह्यासाठी ही सगळी मंडळी खलबत करायला लागली आणि यांनी कट रचला नारायणराव यास धरावे. या कटातनं पुढं धचा मा झाला. तो खराच झाला होता का खोटा होता याच्याबद्दल सुद्धा आपण बोलूयात. तर ह्या 4 महत्त्वाच्या गोष्टी झाल्या नारायणराव पेशवे यांच्या कारभारातल्या. आता आपण थेट नारायणरावांच्या खुनाकडे येऊयात. नारायणराव पेशवे यांनी रघुनाथरावांना 11 एप्रिल 1773ला नजरकैद केलं हे मी पूर्वी सांगितलं होतं. तर मुख्य कारणं काय होती हे कैद करण्यापाठीमागची? तर पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे हैदर अली म्हणजे टिपू सुलतान यांचे वडील हैदर अली यांचे वकील आपाजीराम पुण्यात आलेले होते आणि त्यांनी रघुनाथराव पेशव्यांशी काहीतरी तहाची बोलणी केली असा आरोप आणि असा संशय रघुनाथरावांच्या विरुद्ध नारायणरावांच्या मनात आला आणि त्यावरनं रघुनाथराव पेशव्यांवरती फितुरी करता असा आरोप ठेवून त्यांना नजरकैद करण्यात आलं. हे झालं पहिलं कारण. दुसरं कारण म्हणजे मी आत्ताच व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं, साबाजी भोसले आणि मुधोजी भोसले यांचा संघर्ष सुरू होता. रघुनाथरावांनी साबाजी भोसल्यांच्या विरुद्ध मुधोजींची बाजू घेतली आणि व्यंकटराव काशी, लक्ष्मणराव काशी या 2 वकिलांना मोठं स्थान दिलं त्यांच्या दरबारामध्ये आणि यांची भेट घेतली. यांच्याबरोबर काहीतरी
गुप्त कट रचतायत असा आरोप करून रघुनाथरावांना कैद करण्यात आलं. या दोन्ही आरोपांमध्ये कॉमन गोष्ट अशी आहे की नारायणरावांना असं वाटलं की हैदरची फौज रघुनाथराव आपल्या मदतीला बोलावतायत आणि त्याप्रमाणे हैदर अलीनं श्रीरंगपट्टण सोडून 2 मजल 2 मुक्काम पुढं महाराष्ट्राच्या दिशेने केले सुद्धा. त्यामुळे नारायणरावांना असं वाटलं की आता हैदर अली आपली फौज घेऊन पुण्यावर चालून येणार. ह्याच कारणामुळे नारायणराव पेशव्यांनी उत्तरेतनं फौज पुन्हा दक्षिणेत बोलवली आणि आता नारायणरावांनी ठरवलं की आपल्या भावाप्रमाणे माधवरावांप्रमाणे आपण सुद्धा मुलुखगिरी करायची आणि हैदर अलीचं नामोनिशाण मिटवून टाकायचं. आता हे ठरवलंय म्हटल्यावरती उत्तरेतली फौज दक्षिणेत यायला लागली. दुसरं कारण पण पुन्हा कॉमन असं मी का म्हणालो तर नागपूरकर भोसल्यांची फौज सुद्धा पुण्याला बोलवली असा आरोप, असा संशय नारायणराव पेशव्यांना आला आणि त्यामुळे रघुनाथरावांना कैद केली. आता एका बखरीमध्ये असाही उल्लेख येतो की नारायणराव पेशवे रघुनाथरावांना असं म्हटले की तुम्ही नाही ती अनुष्ठानं करून माधवरावांना मारून टाकलं. याच्यामुळे साहजिकच रघुनाथरावांच्या मनाला हे शब्द लागले आणि त्यांनी त्यांची नजरकैद अधिक तीव्र झाल्यावरती उपोषण करायला वगैरे सुरुवात केली आणि ही सगळी बातमी बाहेर पुण्यामध्ये पसरू लागली हळूहळू. माधवराव पेशव्यांनी सांगितलं होतं की नारायणराव तुम्ही नाना फडणीस आणि हरिपंत फडके यांच्या सल्ल्यानं काम करा, यांना दुखवू नका. आता रघुनाथराव पेशव्यांच्या भोवती नजरकैद सक्त आहे. जुलै महिना संपून ऑगस्ट महिना उजाडलेला आहे. सखाराम बापू बोकील एके दिवशी शनिवारवाड्यात येतात आणि रघुनाथराव पेशव्यांची ते भेट घेतात आणि त्या भेटीमध्ये ते रघुनाथरावांना कन्व्हिन्स करतात. रघुनाथराव नाही म्हणत असतात तरी पण त्यांना कन्व्हिन्स करतात की तुम्ही एका चिठ्ठीवरती सही करा. ही चिठ्ठी असती नारायणराव यास धरावे. या चिठ्ठीवरती रघुनाथराव स्वाक्षरी करतात आणि ही स्वाक्षरी केल्याबरोबर पुढच्या कारस्थानांना ऊत येतं. आता या कारस्थानामध्ये कोण कोण प्रमुख मंडळी गोवली गेली होती यांच्याबद्दल आपण बोलूयात. पहिलं प्रमुख नाव येतं ते म्हणजे पेशव्यांचे खिजमतगार तुळ्या पवार किंवा तुळाजी पवार यांचं. या तुळाजी पवारांनी मुख्य रोल या कारस्थानामध्ये आणि या खुनामध्ये केला. दुसरं नाव येतं ते म्हणजे सुमेरसिंग गार्दी यांचं. या सुमेरसिंग गार्दींच्या बरोबर खरकसिंग गार्दी आणि मोहम्मद इसफ हे 3 मुख्य गार्दी या सगळ्या कारस्थानामध्ये आपल्याला दिसतात. आता सुमेरसिंग गार्दी हे 1757 सालापासून नानासाहेब पेशव्यांच्या कालावधीपासून पेशव्यांच्या सेवेमध्ये होते. हे मुळात मोहम्मद इसफ यांच्याबरोबर आलेले होते. हे गार्दी म्हणजे काय तर हे गार्दी फ्रेंच लोकांच्या ज्या पायदळ इन्फेंट्री तयार झाली या इन्फेंट्रीमध्ये या गार्दी लोकांचा भरणा होता. हे गार्दी मुख्यतः पायदळीच शिपाई होते, हे काय घोडस्वार नव्हते. त्यामुळे यांचा उपयोग बॉडीगार्ड पहारेकरी म्हणून सुद्धा केला जायचा. तर ह्या मोहम्मद इसफाबरोबर सुमेरसिंग गार्दी सुद्धा पेशव्यांच्या नोकरीत शिरला. मोहम्मद इसफ हा शनिवारवाड्यावरती पहारेकरी होता, त्यामुळे त्याला शनिवारवाड्यातल्या वाड्याची रचना, कोण कधी कुठं जातं, कुठं राहतं, कुठं लपायच्या जागा आहेत, कुठं धन लपलेलं आहे, कुठं देवघर आहे इत्यादी गोष्टी सगळ्या माहीत होत्या. त्यामुळे या मोहम्मद इसफाच्या मदतीनं या गार्द्यांना सगळ्या गोष्टी शनिवारवाड्यातल्या कळत होत्या. त्यामुळे गार्दी म्हणजे या गार्दी लोकांमध्ये मुख्यतः उत्तर भारतीय भैया, रोहिंगे, अरब यांचाच भरणा होता. महाराष्ट्रातले खूप थोडे लोक गार्द्यांच्या पलटणीमध्ये नोकरी करायला जात होते. तर अशा प्रकारे तुळाजी पवार, सुमेरसिंग, खरकसिंग आणि मोहम्मद इसफ हे 3 जण आणि यांच्याबरोबर सरदार मंडळींमधली पण खूप नावं या कटामध्ये येतात. त्यातलं मुख्य नाव म्हणजे अर्थातच सखाराम बापू बोकील ज्यांनी सही घेतली रघुनाथराव पेशव्यांची. दुसरं नाव म्हणजे मोरोबादादा फडणीस. नाना फडणीसांचं नाव ह्यात फार येत नाही कारण ते ह्या दरम्यान त्यांना दरबारामध्ये फार महत्त्वच नव्हतं. मोरोबादादा फडणीसांच्या नंतर दुसरं नाव येतं ते म्हणजे भवानराव पंतप्रतिनिधी. त्यानंतर 2 महत्त्वाची नावं येतात ती म्हणजे नागपूरकर मुधोजी भोसले यांचे वकील व्यंकटराव काशी आणि लक्ष्मणराव काशी यांचं. आणि त्या पलीकडे जाऊन रघुनाथराव पेशव्यांच्या पक्षातले चिंतो विठ्ठल रायरीकर, सखाराम हरी गुप्ते आणि बाजीराव बर्वे वगैरे लोक तर ही सगळी होतीच या कटामध्ये. तर ह्या कटाच्या पूर्वी थोडे दिवस घडलं असं की ब्राह्मण लोकांनी एक तक्रार आणली की कायस्थ प्रभू या प्रभूंना वेदोक्त कर्म करायचा अधिकार नाही. ही तक्रार पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून थोरल्या माधवराव पेशव्यांच्या काळापर्यंत सातत्यानं आलेली होती. परंतु ह्यातल्या कुणी सुद्धा वेदोक्त प्रकरण हे सीके पिन्ना म्हणजे कायस्थ प्रभूंना वेदोक्त प्रकरणात अलिप्त केलं नव्हतं किंवा त्यांना बंदी घातली नव्हती की तुम्ही वेदोक्त कर्म करू नका.
असं कोणीच केलेलं नव्हतं. नारायणराव पेशव्यांनी नेमकं 1773 साली 8 कलमी यादी काढून प्रभू लोकांना वेदोक्त अधिकारांपासून अलिप्त केलं. त्यांना वेदोक्त अधिकारातनं बंदी घातली. त्यांना सगळं आता पुराणोक्त करायला लावलं. याच गोष्टीचा राग ह्या सगळ्या कायस्थ प्रभू सरदारांना सुद्धा आला आणि अशा प्रकारचा अविचारी निर्णय ह्या आधी कुठल्याच पेशव्यांनी केलेला नव्हता. साहजिकच पुढे हा निर्णय उलटवून लावण्यात आला आणि त्यांना वेदोक्त प्रकरणाचा अधिकार पुन्हा देण्यात आला. परंतु नारायणराव पेशव्यांच्या कारभारातली ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि जातीमध्ये भांडणं लागणं आजच्या काळात आपण कॉमन आहे, बघतोच आहोत. त्याच प्रकारे त्याही वेळेला थोडासा हा प्रयत्न झाला होता आणि नारायणरावांनी हे शांतपणे सोडवलं नव्हतं. तडकाफडकी एका बाजूनं पूर्ण ब्राह्मणांची बाजू घेऊन त्यांनी ह्याचा निकाल लावला होता. साहजिकच प्रभू लोक त्यांच्या विरुद्ध जायला हे एक कारण झालं. आता हे सगळं झाल्यावरती एके दिवशी खुनाचा बेत पक्का झाला. असं ठरवण्यात आलं की नारायणरावांना गारद्यांनी जावं शनिवार वाड्यात आणि नारायणरावांना कैद करावं, पकडावं, धरावं. आता गारदी लोक का जातील शनिवार वाड्यात? तर या गारद्यांचा जवळजवळ 8 ते 9 महिन्यांचा पगार तुंबलेला होता. याचे पैसे दिलेले नव्हते. बरं, त्यावेळेला मराठेशाहीमध्ये पैसे रेग्युलर होतच नव्हतं पेमेंट कुणाला. शिपायांना तर विशेषतः अजिबात होत नव्हतं. ही कॉमन गोष्ट होती. अशी काही फार एक्स्ट्रा ऑर्डिनरी किंवा पहिल्यांदाच घडली असं नव्हतं. तरी देखील ह्या एका कारणामुळे गारद्यांना कारण मिळालं की आपण शनिवार वाड्यावरती थेट चालून जायचं आणि पेशव्यांकडनं पैशांचा हिशोब मागायचा सगळा. तर हळूहळू सगळे असे कट हे ठरल्यानंतर दादासाहेबांना म्हणजे रघुनाथरावांना बाहेर काढावं आणि कारभार त्यांनी पाहावा, नारायणरावांना नजरकैद करावा, असा या कटाचा सगळा आता हा कट ठरला. आणि बरोबर 21 ऑगस्ट 1773ला शनिवार वाड्यामध्ये गणपती उत्सव सुरू झाला. गणपती शनिवार वाड्यात बसले आणि त्यानंतर भाद्रपद शुद्ध त्रयोदशी अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी 30 ऑगस्ट 1773ला सकाळी नारायणराव पेशवे उठले आणि त्यांना अशी बातमी कळाली की कुलाब्याचे रघुजी आंग्रे हे पुण्याला आलेत आणि ते पर्वतीच्या जवळ उतरलेत. आता त्यावेळेला गणपती उत्सवाच्या दरम्यान दरबार बंद होत असायचा आणि त्यामुळे सरदार लोकही पुण्याला पेशव्यांना भेटायला यायची, हे कॉमन होतं. तर नारायणराव पेशवे सकाळी स्नानसंध्या उरकून रघुजीराजे आंग्रे यांना भेटायला गेले. रघुजीराजे आंग्रे यांची भेट घेतल्यानंतर नारायणराव पर्वतीला गेले. पर्वतीवरनं ते आल्यानंतर जेवण त्यांनी बाहेरच केलं होतं शनिवार वाड्याच्या. त्या दिवशी त्यांनी केशरी भात खाल्लेला होता. हे कसं कळालं तर पुढं खुनाच्या वेळेला हा भात बाहेर पडला त्याच्यावरनं, त्याच्याकडे मी येतो पुढे. तर ते शनिवार वाड्यामध्ये दुपारी 2-2:30च्या सुमारास परत आले. परत येताना त्यांना रघुजीराजे आंग्रे यांनी सांगितलेलं होतं की गारद्यांचा काहीतरी फितूर आहे, तुम्ही वाड्यात जाऊ नका. आता त्यावेळेला या फितुरांच्या बातम्या कायम येत होत्या, त्यामुळे नारायणरावांना त्याचं काही असं फार वेगळं वाटलं नाही, काही नवल वाटलं नाही. हरिपंत फडक्यांवरती नारायणरावांच्या रक्षणाची जबाबदारी होती. हरिपंत फडक्यांचा पहारा शनिवार वाड्यावरती होता त्यावेळेला. हरिपंत फडक्यांना हे सांगितल्यावरती हरिपंत फडके म्हणाले की जेवण करून येतो मी आणि आपण दुपारून बघूयात काय करता येते. त्याप्रमाणे हरिपंत फडके जेवायला घरी गेले. आता काही इतिहासकार असंही म्हणतात की हरिपंत फडके यांनी जर ताबडतोब बंदोबस्त केला असता तर नारायणरावांचा खून झाला नसता. हरिपंत फडके मुद्दाम गेले का? त्यांचं काही अंग होतं का या खुनामध्ये? याचं उत्तर पण आपण व्हिडिओतनं थोडंसं पुढे जाणून घेऊ. तर नारायणराव वाड्यात आले आणि ते वाड्यात आल्यावरती निद्रा करत होते त्यांच्या दिवाणखान्यामध्ये. त्यांचा दिवाणखाना हा गणपती रंगमहालाच्या वरच्या मजल्यावरती ते निद्रा करत होते, असा एका बखरीतनं आपल्याला उल्लेख सापडतो. सुमेरसिंग गारदी यांनी 4,500-5 हजार गारदी जमवले आणि दिल्ली दरवाजावरती त्यांनी धडक मारली. तेव्हा तिथला जो बुधसिंग जामादार होता, म्हणजे जो शनिवार वाड्याचा पहारेकरी बघत होता, तो बुधसिंग होता. या बुधसिंगानं त्यांना अडवलं, परंतु या बुधसिंगाला ठार मारून, पहाऱ्यावरच्या लोकांना ठार मारून गारदी वाड्यामध्ये शिरले. वाड्यामध्ये गारदी शिरल्यानंतर मुख्य फडामध्ये, चौकामध्ये, शनिवार वाड्याच्या मुख्य चौकामध्ये इच्छाराम पंत ढेरे म्हणून पेशव्यांचे खाजगीचे कारभारी बसलेले होते. त्यांनी हा सगळा दंगा ऐकला आणि ते म्हणाले की काय तुमचं गारद्यांचं का जमलाय? तर गारदी म्हणाले आम्हाला आमचे पैसे द्या, आमचा पगारा वाचून आमचे लोक घरचे बायका पोरं उपाशी मरतायत, पैसे द्या, आमचा पगार, आमची तलब चुकती करा. तर इच्छाराम ढेरे म्हणाले आत्ता पेशवे झोपलेले आहेत, तुम्ही फडावरती अर्ज करा, आपण बघूयात काय करता येते. परंतु गारदी म्हणाले की फडावर कशाला अर्ज करायचा आहे, पेशवे आहेत ना वाड्यात, त्यांना बोलवा. इच्छाराम पंत ढेऱ्यांना काय हे उत्तर पटलं नाही. त्यांनी थोडं मोठ्या आवाजात ते म्हणाले की तुम्ही निघून जावा इथनं, तुमचं काय काम आहे. हे ऐकल्यावरती मात्र सुमेरसिंग गारद्यांना तलवार उपसली आणि तो या इच्छाराम पंत ढेऱ्यांवरती चालून गेला, म्हणजे त्यांच्या अंगावर धावून गेला. इच्छाराम पंत ढेरे गायच्या मागे जाऊन लपले. शनिवार वाड्यामध्ये गोशाळा होती, त्या गोशाळेमध्ये गायच्या मागे जाऊन ते लपले. असं वाटलं की किमान गायीची हत्या गारदी करणार नाहीत. परंतु हे गारदी यांना कसला धर्म आणि कसलं काय, यांनी
त्या गायीला कापून काढलं. 2 गायी तिथं मृत्युमुखी पडल्या आणि त्या पाठोपाठ इच्छारामपंत ढेरे सुद्धा मृत्युमुखी पडले. ही घटना घडल्यानंतर गारद्यांनी सगळ्या वाड्यामध्ये लुटालूट सुरू केली. ज्या शनिवार वाड्यातनं दिल्लीच्या दरबाराच्या मसलती झडायच्या, ज्या शनिवार वाड्यामध्ये आटके पार झेंडा रोवल्याची साखर वाटली गेली होती, त्या शनिवार वाड्यामध्ये आता गारदी लोक दंगा घालत होते आणि ह्या गारद्यांचं टार्गेट होतं मराठी साम्राज्याच्या मुख्य प्रधानाला ठार करणं. त्यांनी अधिक वेळ नाही घालवला आणि ते ताबडतोब नारायणरावांच्या दालनात येऊन पोहोचले. नारायणराव झोपलेले उठले आणि ते पहिल्यांदा पार्वतीबाई साहेब, सदाशिवराव भाऊ यांच्या पत्नींकडे गेले. त्यांनी सांगितलं की मी बाई माणूस, मी काय करणार, तुम्ही थोरल्या रावांकडे जावा, म्हणजे तुम्ही दादासाहेबांकडे जावा, तुम्ही रघुनाथरावांकडे जावा. मग ताबडतोब नारायणराव रघुनाथराव पेशव्यांकडे आले आणि त्यांनी आपल्याला एका पत्रामध्ये असा उल्लेख सापडतो की निमचा नावाचं एक शस्त्र नारायणरावांनी त्यावेळेला घेतलं. हे थोडंसं दाणपट्ट्यासारखं शस्त्र होतं आणि हे शस्त्र घेऊन ते ताबडतोब रघुनाथरावांकडे पोहोचले. रघुनाथराव पेशव्यांच्या इथं ते पोहोचल्यावरती त्यांनी रघुनाथरावांना सांगितलं की तुमचे गारदी वाड्यात शिरले, ते दंगा करतायत, त्यांना आवरा, काहीतरी करा. आणि त्यांनी थेट रघुनाथरावांना कमरेला मिठी मारली. ही गोष्ट घडतीये ना घडतीये तोच गारदी रघुनाथरावांपर्यंत येऊन पोहोचले आणि त्यांच्याबरोबर तुळाजी पवार उर्फ तुळ्या पवार सुद्धा तिथंच होता. या तुळा पवारानं आणि गारद्यांनी सांगितलं रघुनाथरावांना की तुम्ही रावांना सोडा, जर आत्ता तुम्ही नारायणरावांना सोडलं नाही तर तुम्हाला दोघांना आम्ही मारून टाकू. रघुनाथराव म्हटले की नारायणरावांना मारायचं काय कारण, ते बाळ आहेत, त्यांना त्रास देऊ नका, सोडून द्या. परंतु या गारद्यांनी काही एक ऐकलं नाही. सुमेरसिंग त्यावेळेला असं म्हणाले की हे साप आहेत, म्हणजे नारायणराव हे साप आहेत, यांना जर आम्ही डिवचलं आत्ता आणि असंच सोडून दिलं तर हे आमच्या बायका मुलांसहित आमची नस्ल कापून काढतील, यांना जिवंत सोडणं शक्य नाही. असं म्हणून त्यांनी तलवार उपसली आणि रघुनाथरावांच्या डाव्या हाताला आणि डोक्याला जखम लागली. ही जखम लागली तेव्हा तुळाजी पवारानं नारायणराव पेशव्यांचे पाय धरले आणि नारायणरावांना ओढायला सुरुवात केली. इतक्यात माधवराव पेशव्यांचे खिजमतगार चापाजी टिळेकर, या चापाजी टिळेकरांना कळालं आणि त्यांनी विनंती केली गारद्यांना की सोडा, पण गारद्यांनी ऐकलं नाही. म्हणल्यावर हे चापाजी टिळेकर नारायणरावांच्या अंगावर पडले. तेव्हा गारद्यांनी चापाजी टिळेकरांचाही अंत केला, त्यांना कापून काढलं आणि मग या शेवटी दंग्यामधनं नारायणरावांना उचलून पायाला ओढून नेलं, त्यांचे तुकडे तुकडे केले आणि वाडा लुटला. इतका की देवघरातलं सामान सुद्धा या गारद्यांनी लुटलं. रघुनाथराव पेशव्यांना नजरकैदेत ठेवून गारद्यांनी त्यांचे पहारे शनिवार वाड्यावर बसवले. ही बातमी बाहेर फुटली तेव्हा सगळेजण सखाराम बापू बोकील, नाना फडणीस, मोरोबादादा फडणीस, हरिपंत फडके, त्र्यंबक मामा पेठे ही सगळी मंडळी कोतवाल चावडीवरती, म्हणजे जिथं दगडूशेठ हलवाई गणपती गणेशोत्सवामध्ये बसतो तिथं कोतवाल चावडी होती पूर्वी, त्या कोतवाल चावडीवरती ही सगळी मंडळी एकत्र आली. यांना कळे ना की आत काय सुरू आहे, कारण वाड्यामध्ये 3 खाशी माणसं होती. पहिले म्हणजे नारायणराव पेशवे, दुसरे रघुनाथराव आणि तिसरे अमृतराव पेशवे. आता नारायणराव गेलेत ही बातमी एव्हाना कोणालाच माहीत नव्हती. संध्याकाळी शेवटी रघुनाथराव पेशव्यांच्याकडचा एक हुजऱ्या बाहेर आला आणि सखाराम बापू बोकील, मोरोबादादा फडणीस यांना आत वाड्यात बोलवण्यात आलं. तेव्हा त्यांना कळालं की नारायणराव मारले गेले. या दोघांनी पण आपापल्या परीनं रघुनाथरावांना विरोध दर्शवला आणि विनंती केली की नारायणरावांचा अंत्यसंस्कार व्हावा, त्यांची काय चूक. तेव्हा रघुनाथराव म्हणाले, हे कोणाच्या नशिबात होतं, नारायणरावांच्याही नशिबात ही गोष्ट होती आणि आमच्याही नशिबात ही गोष्ट होती, झालं ते झालं. तेव्हा नारायणरावांना त्यांचं शव हे तुकड्या तुकड्यांमध्ये विभागलेलं होतं, ते एकत्र करून पोत्यामध्ये बांधून आजचा जो नारायण दरवाजा म्हणजे HV देसाई आणि सकाळचं जे कार्यालय आहे त्या बाजूला जो दरवाजा आहे त्यातून हे शव बाहेर काढण्यात आलं आणि लकडी पुलाजवळ म्हणजे छत्रपती संभाजी महाराज पुलाजवळ आजच्या अलका टॉकीज चौकाजवळ नारायणराव पेशव्यांना त्र्यंबक मामा पेठे यांनी अग्नी दिला. तिथं नारायणराव पेशव्यांची समाधी सुद्धा अगदी 1961च्या 65च्या पुरापर्यंत होती. नंतर या पुरामुळे ही समाधी वाहून गेली आणि आता तिथं काही नाही. आता ही झाली खुनाची हकीकत. आता ही हकीकत मी बखरींमधनं आणि काही पत्रांमधनं एकत्रित करून तुम्हाला सांगितली. आता आपण येऊयात हा खून कुणी केला आणि हे कारस्थान कसं घडलं याच्याकडे. तर आता मुख्यतः नारायणराव पेशव्यांच्या खुनाबद्दल आपल्याला कुठून माहिती मिळते, तर 3 बखरींमधनं आपल्याला माहिती मिळते. पहिली मुख्य बखर म्हणजे हरिवंशाची बखर. हरिवंशाची बखर ही पुरुषोत्तमदाजी पटवर्धन यांच्यासाठी लिहिली गेलेली 1843 साली ही बखर लिहिली गेली. नारायणराव पेशव्यांच्या खुनानंतर आणि पेशवाई गेल्यानंतर 1818 नंतर ही बखर लिहिली गेली.
ही बखर साहजिकच पटवर्धन सरदार यांच्यासाठी लिहिली गेल्यामुळे आणि भरपूर नंतर लिहिली गेल्यामुळे ह्या बखरीमध्ये ऐकीव माहिती जास्त असण्याचा संभव आपल्याला सापडतो. या बखरीमध्ये सुद्धा असंच सांगितलंय की रघुनाथराव पेशव्यांकडं नारायणरावांनी त्यांच्या कमरेला मिठी मारली आणि सांगितलं की कुठल्याही किल्ल्यावर कैदेत ठेवा पण आम्हाला मारू नका. मग शेवटी तुळ्या पवार आला, सुमेरसिंग आला, त्यांनी नारायणरावांचे पाय खेचले आणि त्यांना नेऊन त्यांचे तुकडे तुकडे केले. ही हकीकत आपल्याला हरिवंशाच्या बखरीतनं सापडते. त्यानंतर दुसरी महत्वाची बखर आहे ती म्हणजे मराठा साम्राज्याची छोटी बखर. ही पण पेशवाईच्या नंतर रचली गेल्यामुळे ह्यात सुद्धा बऱ्यापैकी हीच हकीकत आलेली आहे. ह्यात फक्त नारायणराव पेशव्यांना असं तुम्ही किल्ल्यावर ठेवा वगैरे असं ते म्हटलेले नाहीत असं सांगितलंय, परंतु त्यांनी सेम मिठी मारली रघुनाथरावांना आणि त्यांना धरून नेलं, गारद्यांनी खून केला, हीच माहिती येते. तिसरी महत्वाची बखर आहे ती म्हणजे नागपूरकर भोसल्यांची बखर. नागपूरकर भोसल्यांची बखर महत्वाची का? कारण व्यंकटराव काशी आणि लक्ष्मणराव काशी हे दोन वकील त्यावेळेला पुण्यात होते. त्यांच्या माहितीवर आधारित ही बखर लिहिण्यात आली. त्यांनी सुद्धा बऱ्यापैकी हीच माहिती सांगितली. या तीनही बखरींमधनं एक कॉमन आहे की या बखरींमध्ये नारायणराव पेशव्यांच्या खुनाच्या आधी ते सकाळी कुठं गेले. एका बखरीमध्ये असं सांगितलंय की ते सकाळी चिंचवडला गेले होते आणि तिथल्या देवांबरोबर त्यांनी, विश्वस्तांबरोबर, तिथल्या पुजाऱ्यांबरोबर त्यांनी भोजन केलं. एका बखरीत असं सांगितलंय की त्यांनी त्यांचे सासरे साठे यांच्या घरात जाऊन जेवण केलं. तिसऱ्या बखरीत त्यांनी सांगितलंय ते पर्वतीला गेलेले होते. या तिन्ही बखरींमध्ये नारायणरावांच्या दिवसाच्या सुरुवातीची हकीकत वेगवेगळी आलेली आहे, परंतु या तिन्ही बखरी बऱ्यापैकी एकसारखी हकीकत सांगतात नारायणरावांच्या खुनाबद्दल. म्हणजे रघुनाथराव यांच्याकडे जेव्हा नारायणराव आले तेव्हा या तीनही बखरींच्या घटनेमध्ये एका अर्थानं साम्य आपल्याला सापडतं. आता ही जी घटना घडली त्यावेळेला रघुनाथरावांच्या बरोबर आनंदीबाई, अमृतराव आणि हे गारदी ही सगळी लोक तिथं उपस्थित होती. त्यांच्यापैकी बाकीच्या कुणालाच ह्याची माहिती नव्हती. शनिवारवाड्यात काय घडलंय हे संध्याकाळ झाल्याशिवाय कुणाला कळालं सुद्धा नाही. म्हणजे नारायणराव गेलेत हे पण समजायला संध्याकाळ व्हावी लागली. त्यामुळेच आपल्याला असं म्हणता येईल की एका अर्थानं ही एकाची गोष्ट सांगितलेली दुसऱ्यानं उचलली, तिसऱ्यानं उचलली. त्यामुळे बखरीमध्ये पण ह्या रघुनाथरावांकडे नारायणराव पळत आल्यानंतर काय घडलं हे कॉमन आपल्याला सापडतं. तर आता ह्या तीन सेकंडरी सोर्सेस किंवा दुय्यम साधनं झाली. आता तीन पत्र त्यावेळेला नारायणरावांच्या खुनानंतर लगेच लिहिली गेली. नारायणरावांच्या खुनानंतर 2-3 दिवसानं पटवर्धन सरदारांच्या वकिलानं पुण्यातनं पटवर्धनांना पत्र लिहिली. त्यातली 2 पत्र ऐतिहासिक लेख संग्रहाच्या 4थ्या भागामध्ये, 4थ्या खंडामध्ये आपल्याला उपलब्ध आहेत. ह्या पत्रामध्ये पण बऱ्यापैकी कॉमन मजकूर आलेला आहे की नारायणरावांना कसं धरण्यात आलं, त्यांना वाड्यात जाऊ नका असं सांगत असताना सुद्धा ते वाड्यात गेले आणि त्यानंतर सुमेरसिंग गारदी इत्यादींनी कसा गोंधळ घातला हे सांगण्यात आलंय. तिसरं जे पत्र आहे ते पत्र इचलकरंजीच्या संस्थानाला, पुण्याहून इचलकरंजीच्या संस्थानिकांना लिहिलेलं हे पत्र आहे. हे पत्र इचलकरंजीला पोहोचलं नाही, ते चुकून पटवर्धनांनी मध्ये अडवलं आणि त्यामुळे ते पटवर्धनांच्या दप्तरामध्ये आलं आणि तिथून फिरून ते ऐतिहासिक लेख संग्रहाच्या 4थ्या खंडात आलं. ह्या पत्रामध्ये काहीशी वेगळी माहिती आपल्याला मिळते. ह्या पत्रामध्ये आपल्याला असं कळतं की नारायणरावांना जेव्हा कळालं की गारदी वाड्यात शिरलेत तेव्हा त्यांनी निमचा नावाचं एक शस्त्र घेतलं आणि ते रघुनाथरावांकडे गेले आणि त्यांनी रघुनाथरावांना सांगितलं की तुमचे गारदी वाड्यात शिरले, ते आता मारामार करणार वगैरे अशा आशयाचं त्यांनी हे सांगितलं. आणि नंतर त्यांचा खून झाला आणि त्यावेळेला त्यांना जेव्हा या झटापटीमध्ये नारायणरावांच्या तोंडून त्यांनी पोटावरती त्यांच्या मार बसल्यामुळे केशरी भात त्यांनी खाल्लेला बाहेर पडला वगैरे या पत्रामध्ये मजकूर आलेला आहे. तर जो कॉमन मजकूर आपल्याला 2 पत्रांमध्ये, 3 बखरींमध्ये येतो त्याच्यापेक्षा काहीसा वेगळा मजकूर या इचलकरंजीच्या पत्रामध्ये आपल्याला सापडतो. तर आता ही पत्र जी आहेत ही अर्थात प्रायमरी साधनं आहेत, कारण 2 ते 3 दिवसानंतर ही पत्र लिहिली गेलेली आहेत. आता आपण येऊयात कुणी नेमका खून केला याच्याकडे. आता खून नेमका रघुनाथराव पेशव्यांनी केला, आनंदीबाईंनी केला, नाना फडणीसांनी केला, गारद्यांनी केला, सखाराम बापूंनी केला, कुणी केला? आता आपण पुन्हा ह्याच 3 बखरींकडे आणि 3 पत्रांमधनं काय माहिती मिळते हे पुन्हा आपण एकदा तपासून पाहूयात. तर हरिवंशाच्या बखरीमध्ये आनंदीबाई पेशव्यांवरती हा आरोप करण्यात आलाय. आनंदीबाई पेशव्यांनी धचा मा केला. म्हणजे जेव्हा सखाराम बापूंनी नारायणरावास धरावे अशी रघुनाथरावांकडनं चिठ्ठी लिहून घेतली त्यावेळेला त्यांनी धचा मा केला आणि तो पुढं ही हरिवंशाच्या बखरीतली हकीकत आपल्याला पुढं ती अगदी आजपर्यंत आपण ऐकत आलो आहोत. आणि धचा मा केला ही आता म्हणच झाली आहे मराठीमध्ये. म्हणजे धचा मा केला ही हकीकत कुठून येते? तर धचा मा केला ही हकीकत येते हरिवंशाच्या बखरीतनं, जी की या खुनाच्या नंतर जवळजवळ 50 वर्षांना लिहिलेली बखर आहे. त्यामुळे ह्याच्याबद्दल पण कुठं फार पुरावे आपल्याला सापडत नाहीत की आनंदीबाईंनीच धचा मा केला, याचा पुरावा सापडत नाही.
रियासतकार सरदेसाई हे त्यांच्या मराठी रियासत 5व्या खंडामध्ये असं म्हणतात की धचा मा झाला हे निश्चित, परंतु आनंदीबाईंनी तो केला नाही. तो कुणी केला हे कळत नाही. कारण धचा मा करणारी जी चिठ्ठी होती ही चिठ्ठी रामशास्त्री प्रभूणे जे न्यायाधीश होते त्यांनी पाहिलेली होती. ही चिठ्ठी ग्रँड डफनं सुद्धा पाहिलेली होती असं तो सांगतो. नंतर ही चिठ्ठी कुठे गेली माहीत नाही. आज आपल्याला ही चिठ्ठी पाहायला मिळत नाही. तर अशा प्रकारे आनंदीबाईंवरती आरोप करण्यात येतो. आनंदीबाई पेशव्यांनी मात्र त्यांना जेव्हा कोपरगावला नजरकैदेत ठेवण्यात आलं रघुनाथरावांच्या मृत्यूनंतर, तेव्हा त्यांनी अनेक वेळा हे सांगितलं की मी धचा मा केला नाही. पेशवे दप्तराच्या 4थ्या खंडातल्या एका पत्रामध्ये आनंदीबाई असं म्हणतात, नाना फडणीसांना असं म्हणतात की धचा मा कुणी केला याची चौकशी न करता आरोप मात्र आम्हावरती ठेवून आम्हाला नजरकैदेत ठेवले आहे. म्हणजे आनंदीबाई असं म्हणतात की धचा मा कुणी केला हे नाना फडणीसांनी शोधून काढलं नाही, माझ्यावर आरोप केला आणि मला नजरकैदेत ठेवलं. आता ही गोष्ट आहे खुनानंतर 12-13 वर्षांनी आनंदीबाईंनी सांगितलेली. त्यामुळे आनंदीबाईंच्या विरोधात किंवा आनंदीबाईंच्या बाजूनं एकही पुरावा शेवटपर्यंत मिळाला नाही. त्यामुळे साहजिकच धचा मा आनंदीबाईंनी केला हा आरोप बाजूला राहतो. आता पुढं दुसरी गोष्ट येते की धचा मा खरंच झाला होता का धचा मा झालाच नव्हता? डायरेक्ट नारायणरावांना गारद्यांनी ऐन वेळेला मारलं का? तर मराठा साम्राज्याच्या छोट्या बखरीमध्ये असं कळतं आपल्याला की गारद्यांना ऐन वेळेला त्वेष चढला आणि त्यांनी तलवार उपसून खून केले. आता गारद्यांना ऐन वेळेला त्वेष चढला असं आपण म्हणू शकत नाही. त्याचं कारण असं, म्हणजे हा माझा तर्क आहे, तुम्हाला पटतोय का नाही बघा. नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये तुमचा तर्क मला सांगू शकता. गारद्यांनी गायी कापून काढल्या, गारद्यांनी जवळजवळ 7 ब्राह्मण मारले वाड्यातले, गारद्यांनी जवळजवळ 3 ते 4 दासी मारल्या आणि गारद्यांनी बरेच पहारेकरी सुद्धा ठार केले. म्हटल्यावरती गारद्यांनी हे त्वेषापोटी केला असेल असं वाटत नाही. शांत डोक्यानं कॅल्क्युलेटेड मनानं त्यांनी हा मर्डर केला असावा असं मला वाटतं. एक ॲडव्होकेट, एक क्रिमिनल विषयाचा अभ्यासक म्हणून या गोष्टीकडे बघताना तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला सांगू शकता. त्यामुळे गारद्यांनी ठरवून मारलं असं म्हणू शकतो, पण मग हा मारायचा गुप्त कट कुणी रचला तर त्याचा पुरावा आपल्याला आजही सापडत नाही की हा कट नेमका कुणी रचला. तर असो, सखाराम बापू वकील यांच्यावरती जबाबदारी येते. त्याचं कारण असं की सखाराम बापूंनी रघुनाथरावांकडनं नजरकैदेमध्ये जाऊन शिरून सही मिळवली धरावे या त्यांच्या चिठ्ठीवरती. त्यामुळे रघुनाथराव पेशव्यांनी जे काही केलं त्याच्याबद्दल सखाराम बापू वकिलांना माहिती होती, मोरोबादादा फडणीसांना माहिती होती. या सगळ्यांचं पण थोडं थोडं अंग या कटामध्ये दिसतं. पुढं जेव्हा नाना फडणीसांनी सखाराम बापू वकील आणि मोरोबादादा फडणीसांना नगरचा किल्ला आणि रायगड यांच्यावरती कैदेत ठेवलं, त्यावेळेला हे सुद्धा एक कारण होतं की या दोघांनी धरणाच्या कटामध्ये सहभाग घेतलेला. आता पुढचे मुख्य आरोपी येतात ते म्हणजे स्वतः रघुनाथराव दादासाहेब. रघुनाथराव पेशव्यांनी मृत्यूच्या पूर्वी काही दिवस गोपिकाबाई साहेबांची भेट घ्यायचं ठरवलं. तेव्हा गोपिकाबाई साहेब असं म्हणाल्या की तुम्ही प्रायश्चित्त घेऊन या. मग दारणा नदी आणि गोदावरी यांच्या संगमावर सांगवी इथं रघुनाथराव पेशव्यांनी प्रायश्चित्त घेतलं. त्यावेळेला त्यांनी प्रायश्चित्तामध्ये असा उल्लेख केला की नारायणरावांना धरावे ही सही मीच करून दिली. नारायणरावांना धरताना कदाचित त्या गर्दीमध्ये ते मारले जातील या गोष्टीकडे मी दुर्लक्ष केलं, तो अपराध मला चिकटतो, त्या पलीकडे माझा कुठलाही अपराध चिटकत नाही. रघुनाथरावांनी हे सांगितल्यावरती मग गोपिकाबाईंनी त्यांची भेट घेतली आणि पुढे रघुनाथरावांचा मृत्यू झाला. तर रघुनाथरावांनी किमान नारायणरावांना धरावे असा कट केल्याची तरी कबुली दिली, परंतु त्या गर्दीमध्ये, त्या धुमश्चक्रीमध्ये ते मारले गेले असं त्यांनी सांगितलं. तर रघुनाथरावांचं हे अंग इथपर्यंत आपल्याला ह्याच्यामध्ये राहतं. आता पुढचं महत्वाचं नाव येतं ते म्हणजे हरिपंत फडक्यांचं. हरिपंत फडक्यांना माहित होतं की गारद्यांचा काहीतरी कट उघडकीस येणार आहे, तरी पण ते नारायणरावांना न वाचवता त्यांच्या वाड्यावर गेले. हा सुद्धा आरोप इतिहासकार नारायणरावांच्या खुनाबद्दल हरिपंतांवरती करतात. परंतु त्यावेळेला गारद्यांचा दंगा गोंधळ याच्या बातम्या कॉन्स्टंटली सारख्या उठत होत्या. त्यामुळे हरिपंतांना ते काही खास वाटलं नसावं आणि ते वाड्यावर गेले असतील. खून झाल्यानंतर हरिपंत फडके बारामतीच्या बाजूला निघून गेल्याचं सुद्धा आपल्याला दिसतं. आता ते का निघून गेले असतील कुणास ठाऊक, कळत नाही. आणि शेवटचा आरोप नाना फडणीसांवरती येतो की नाना फडणीसांनी रघुनाथराव पेशव्यांना काही समजवलं नाही का, किंवा नाना फडणीस या वेळेच्या सगळ्या कारभारामधनं उदासीन किंवा बाजूला का राहत होते. सखाराम बापू वकील मुख्यत्वे कारभार करत होते, चिंतो विठ्ठल रायरीकर रघुनाथरावांच्या पक्षातले त्यांना मदत करत होते, इत्यादी गोष्टी होत्या. परंतु नाना फडणीस यावेळेला दुय्यम कारभारी होते. त्यामुळे ते दुय्यम कारभारी असल्यामुळे त्यांचा काही रोल या सगळ्यामध्ये आपल्याला फार दिसत नाही. आणि जरी नाना फडणीस स्वतः शनिवार वाड्यात यावेळेला असते तर त्यांचा सुद्धा इच्छारामपंत ढेऱ्यांसारखा मृत्यू झाला असता असा एक तर्क आपण चालवू शकतो. त्यामुळे नाना फडणीसांचं पण या खुनातनं काहीसं अंग बाजूला निघतं. आता कॅल्क्युलेटेडली जर आपण विचार करायला गेलो ह्या सगळ्या खुनाच्या सिनॅरिओचा, तर याच्यानंतर, या खुनानंतर नाना फडणीसांच्या हातामध्ये
सगळी सत्ता एकवटली मराठेशाहीची. हे तर आपल्याला नाकारता येत नाही, परंतु त्यासाठी पण त्यांना खूप कारस्थानं करावी लागली, खेळावी लागली. आणि रघुनाथराव पेशव्यांचा तर ह्या खुनामुळे सर्वस्वी नाश झाला, इतका की त्यांना शेवट गुजरातमध्ये खूप हालपेष्टा सोसून कसे बसे दिवस काढावे लागले. त्यामुळे रघुनाथराव पेशव्यांचा भलेही या खुनामध्ये त्यांना त्यांचं अंग होतं हे 100%, ह्याच्यात कुठंच दुमत नाही, पण त्यांना या खुनातनं काही फायदा झालेला दिसत नाही. तर हे मुख्य आरोपी होते. पुढं 1774 साली इंदोरला सुमेरसिंग गारद्याचा मृत्यू झाला, त्यामुळे त्याला शिक्षा करता आली नाही. मोहम्मद इसफ हा पुढं मुधोजीराजे भोसले यांच्याकडे गेला. त्यांनी साबाजी राजांच्या विरुद्ध लढाईमध्ये मोठा भाग घेऊन साबाजींना ठार केलं. त्यामुळे मोहम्मद इसफाला शेवटी नाना फडणीस आणि मुधोजीराजे भोसले यांनी जेव्हा एकत्र एकी केली, तेव्हा या मोहम्मद इसफाला पकडण्यात आलं. तुळाजी पवारांना सुद्धा पकडण्यात आलं आणि इतर 27 आरोपी यांना पकडून शिक्षा देण्यात आल्या. परंतु महत्त्वाची गोष्ट की या खुनामध्ये आपल्याला रघुनाथरावांची बाजू घेऊनही विचार करता येत नाही आणि नाना फडणीस आणि रामशास्त्रींसारखी दुसरी बाजू घेऊन विचार करता येत नाही. न्यूट्रल राहून जर आपण विचार केला तर या खुनाबद्दल आपल्याला काहीसं तटस्थ मत काढता येतं. तर फायनल कन्क्ल्युजन माझ्या परीनं तरी या खुनाचं काय निघतं, तर रघुनाथराव पेशव्यांनी नारायणराव पेशव्यांना धरावं या कटाची जबाबदारी स्वीकारलेली होती. हा कट कारभाऱ्यांनी रचलेला होता. त्याचं कारण असं की सखाराम बापू बोकील यांनीच ठरवलेलं होतं की 3,000 रुपये इनाम द्यावं सुमेरसिंग गारद्याला जेव्हा तो हे सगळं घडून आणेल. तेव्हा रघुनाथरावांवरती खूप कडक नजरकैद होती. त्यांना जर सूर्याचं दर्शन घेण्याची परवानगी नव्हती, तर त्यांनी कट कारस्थानं कशी रचावी त्या सगळ्या नजरकैदेच्या याच्यामध्ये, तेही खुद्द पेशव्यांना मारण्याची. त्यांच्या पहाऱ्यावरती जी माणसं होती ही नाना फडणीस आणि नारायणराव यांच्या मर्जीतलीच होती. त्यामुळे कारभाऱ्यांनी हा रघुनाथरावांना सोडवण्यासाठीचा कट रचला आणि ह्या कटाचं रूपांतर पुढं खुनामध्ये झालं. हा कट रघुनाथरावांनी त्यांच्या फायद्यासाठी रचला खरा, परंतु हा बेकाबू झाला आणि रघुनाथराव पेशव्यांच्या हातातनं सगळ्या गोष्टी सुटत गेल्या. आटकेपार झेंडा रोवणाऱ्या या वीराला स्वतःचंच आयुष्य सांभाळता आलं नाही, ही गोष्ट आपल्याला आज कितीही काहीही झालं तरी कबूल करावी लागते. तर निश्चित रघुनाथराव पेशव्यांचं या खुनामध्ये अंग होतं. त्यांनी तसं प्रायश्चित्त सुद्धा घेतलं, परंतु आनंदीबाईंनी धचा मा केला नाही तसा पुरावा सापडत नाही आपल्याला. आणि रघुनाथरावांनी सुद्धा थेट नारायणरावांना मारावं असा पण हुकूम दिल्याचा पुरावा सापडत नाही. येणाऱ्या काळामध्ये एखादा असा थेट पुरावा सापडावा की ज्याच्यावरनं एका अमुक व्यक्तीनं नारायणरावांना मारलं असं आपण सांगू शकू. प्रत्येक साधनामध्ये एकाच घटनेची वेगवेगळी माहिती मिळते, त्यामुळे नेमकं खरं कोणतं हे ठरवणं फार अवघड जातं. त्यातून सारासार विचार करून हा व्हिडिओ केला. तुम्हाला काय वाटतं, नारायणराव पेशव्यांचा खून कुणी केला असेल? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.